मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना विश्वासात घेतलं नाही। मंत्री छगन भुजबळ यांनी असा आरोप केलाय। शिंदे समिती विसर्जित का केली नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। मराठा कुणबी नाहीत हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय असं भुजबळांनी म्हटलंय। हा इतका मोठा मसुदा तयार करण्यात आला। बरं, मनोज जरांगे काही आज नाही आले, ते गेले 7 दिवस तिथून त्यांचा मोर्चा घेऊन निघत होते। सरकारचा कुठलाही डिसिजन हा कॅबिनेटचा कलेक्टिव्ह डिसिजन असतो। हा एवढा मोठा निर्णय घेताना सरकारने आपल्या मंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं। ते तुम्ही आता चौकशी करा ना। असं आहे की मंत्रिमंडळाची शपथ म्हणजे बैठक झाली तर त्यांची नोट निघते ना की हा ठराव मंजूर झाला, हा ठराव मंजूर झाला, 25 कोटीचं काम हे होणार आहे, हे मंडळ स्थापन केलेलं आहे। यांना ही सवलत आलं का असं कुठे तुमच्याकडे? शिंदे समितीने ठरवलं, जे माजी न्यायमूर्ती त्या समितीने ठरवलं। त्यांना काय अधिकार होता? एखाद्याच्या जातीचे काय जात आहे ठरवण्याचा अधिकार त्या आयोगाचा होता। त्यांना यांना काय आयोग हे होता? आणि आता अजूनही ते सुरूच ठेवा म्हणून सांगताय। यांचा पगार जो आहे हा सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, त्यांचा काहीतरी 2,80,000 पगार असं म्हणतात। यांचा पार 4.5 लाखावर काहीतरी पगार आहे असं मला कळलं एक वेळा। आता मला असं सांगा, असं तर मग आता काम संपलं ना तुमचं, तरी म्हणता आता सुरूच ठेवा, काय चालणार? आणि सगळं जे आहे बरं, त्यांना कायदेशीर काय अधिकार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।